तर आत्ताची सगळ्यात मोठी बातमी संभाजीनगरमधून लघु उद्योगातील जवळपास 40 कंपन्या बंद झाल्याची माहिती मराठा लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी दिली। गॅस टंचाईचा मोठा फटका लघु उद्योगाला बसलाय। जी मागचे 2-4 दिवसाचा तो गॅस पुरला आहे, परंतु आता एकदम बंद केल्यामुळे जवळपास म्हणजे 30 ते 40 इंडस्ट्री अशा आहेत। आता दोघांचे फोन आला की आमच्या पण 4 इंडस्ट्री आहेत की जिथं पावडर कोटिंगचे युनिट आहेत, फोर्जिंगचे युनिट आहेत, त्या संपूर्णतः गॅसवर आहेत। त्यातले काही प्रोसेस कोटिंगवाले युनिट आहेत, तर ते कोटिंगचं तर कम्प्लीट बंदच झालं। तर आजच्या किंवा उद्या दिवस फार झालं चालेल आणि नंतर पर्यायी ऑटोमध्ये कंपनी बंद पडेल। मग त्यातून तिथले असणारे कामगार ते वगैरे सर्व त्यातून घरी बसतील। थेट जाऊयात आपण संभाजीनगरला। आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आहेत, त्यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा करूयात आपण। माधव, 40 हा आकडा लवकरच वाढण्याची शक्यता आहे? बरोबर आहे सुवर्णा, पहिला फटका हा छत्रपती संभाजीनगरच्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीला बसला आहे। म्हणजे लघु उद्योग आता या संकटामध्ये सापडलेले आहेत। आपण सकाळपासून दाखवतोय, कालपासून हा मुद्दा सांगतोय की गॅस टंचाई असल्यामुळे मोठ्या उद्योगावर कसे परिणाम होत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज MIDC, शेंद्रा, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर MIDC अशा मोठ्या MIDC आहेत आणि त्यामध्ये मोठे मोठे जे कंपन्या आहेत त्या कंपन्याला सपोर्टिव्ह या स्मॉल स्केल इंडस्ट्रीतल्या छोट्या छोट्या कंपन्या आहेत, त्याला लघु उद्योग म्हणतात। त्या लघु उद्योगाकडे जो साठा होता तो आता संपलेला आहे। त्यांची ताकद कमी असते, आर्थिक ताकद कमी असते किंवा त्यांच्यासाठी गॅस उपलब्ध करणं किंवा ते ठेवणं कमी लागतं, त्यांच्याकडे पैसा कमी असतो किंवा इतर गोष्टी अडचणीच्या ठरतात। अशा स्थितीमध्ये त्यांच्याकडची जी उपलब्ध गॅस होता तो संपलेला आहे आणि 40 कंपन्या आता बंद पडलेल्या आहेत आणि तो आकडा हळूहळू वाढत जाणार आहे। आणि तीच भीती आता छत्रपती संभाजीनगरच्या लघु उद्योगाबरोबर मोठ्या उद्योजकांना पडलेली आहे। आणि काही वेळापूर्वी मी इथं CMI म्हणजे चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रियल आणि ॲग्रिकल्चर संघटना आहे, त्या संघटनेनं आता बैठक घेतली। या बैठकीमध्ये चिंता व्यक्त केली की जर असं झालं तर कोरोनामध्ये जी लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली होती तीच स्थिती छत्रपती संभाजीनगर या उद्योग नगरीला बसू शकते। काही शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये आणि MIDC मध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।